नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आरोग्यम धनसंपदा असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आपल्या या आरोग्यरूपी धनावर वेगवेगळे आजार, रोग, व्याधी घालत असतात. काही व्याधी ह्या निसर्गातून येतात, काही वयपरत्वे येतात, तर काही व्याधी ह्या आपण स्वतः निर्मित केलेल्या असतात, त्या वेगवेगळ्या व्यसनांच्या माध्यमातून. आता हे व्यसन म्हटलं की आज भारतामध्ये तरुण पिढीला तर विशेषतः या व्यसनाने पोखरून टाकलेलं आहे की काय असं चित्र बघायला मिळतंय. म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत असंख्य जणांना व्यसनाने ग्रासलेलं आहे. त्यातही विशेषतः धूम्रपान या व्यसनाबद्दल जर आपण बोलायचं झालं, तंबाखू सेवन किंवा बीडीचं सेवन या व्यसनाच्या बाबतीत पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर या व्यसनाचं प्रमाण आज लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये, वयोवृद्धांमध्ये आणि त्याचबरोबरीने महिलांमध्ये देखील याचं प्रमाण चिंतेचं कारण ठरू लागलेलं आहे. मंडळी, आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण, सबलीकरणाच्या बाबतीत बोलतो. पुरुषांच्या बरोबरीने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला बरोबरीने उभी आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच बरोबरीने अशा प्रकारच्या धूम्रपानाचे व्यसन तिला जडणं हा देखील आज चिंतेचा विषय झालेला आहे. कारण स्त्रियांचं आरोग्य हा देखील आज काळजीचा विषय ठरलेला आहे. मग ती महिला केवळ त्याच्यासाठी कारणीभूत आहे किंवा महिलेवरच त्याचे परिणाम होत आहेत असं नाही, तर ही महिला म्हणजे नवनिर्मितीचं तिला वरदान मिळालेली महिला आहे आणि त्यामुळे तिच्या बरोबरीने तिच्या अपत्याला, तिच्या बाल्याला, पाल्याला देखील त्याचा इफेक्ट जाणवणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर येणारी नवीन पिढी देखील या व्यसनाच्या अधीन होऊ शकते किंवा त्याचे दुष्परिणाम त्या पिढीवर पण आपण बघू शकतो. त्यामुळे हा विषय आज गंभीर आहे. आणि मग अशा प्रकारच्या व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनापासून मुक्त करायचं असेल तर त्यासाठी खरं तर त्यांच्या जवळपासचे सगळेच लोक जे असतात ते चिंताग्रस्त असतात. त्या सगळ्यांसाठी एक सुखद गोष्ट अशी आहे, आनंदाची बातमी अशी आहे की एक अशी सॉफ्ट लेझर ट्रीटमेंट आहे की ज्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून अशा व्यक्तींना व्यसनमुक्त आपण करू शकतो. तर त्या थेरपीविषयीच आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. कारण आज मंडळी आहे जागतिक धूम्रपान निषेध दिवस आणि त्यानिमित्ताने आज आपण सखीमध्ये जो विषय घेतलेला आहे तो विषय असा आहे, विषय बघून घ्या. आजचा आपला विषय आहे धूम्रपानाचे वाढते प्रमाण, त्याचे परिणाम आणि उपाय. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर धर्मेन पुनातर यांना. डॉक्टर धर्मेन पुनातर यांनी मुंबई विद्यापीठातून MBBS केलेला आहे. नायर हॉस्पिटल मुंबई विद्यापीठातून डायबेटॉलॉजीत पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यांनी ॲडव्हान्स सॉफ्ट लेझरद्वारा निकोटीन डी ॲडिक्शन थेरपीचं विशेष ट्रेनिंग जर्मनीतून घेतलेलं आहे. डेन्मार्क, अमेरिकेतूनही त्यांनी विविध प्रकारचं या विषयात ट्रेनिंग घेतलेलं आहे. डी ॲडिक्शन ऑफ टबॅको अँड स्मोकिंगमध्ये ते विशेष प्रवीण आहेत. तर तेव्हा आज त्यांच्याकडनं आपण या विषयाच्या संदर्भामध्ये जाणून घेणारच आहोत. सध्या ते डायब केअर सेंटर याचे डायरेक्टर आहेत. आणि ही थेरपी नेमकी काय आहे, या थेरपीच्या माध्यमातून कसं व्यसनापासून एखाद्या व्यक्तीला आपण मुक्त करू शकतो त्याविषयी आज माहिती घेऊयात. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, थेट आमच्याशी जोडले जा या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. म्हणजे खरं तर आज जागतिक धूम्रपान निषेध दिवस आहे. या दिनाच्या निमित्तानं आज मी सुरुवातीला मुद्दाम हा उल्लेख केला की वाढतं स्त्रियांचं प्रमाण जे आहे धूम्रपानातलं ती एक चिंतेची बाब आहे. आणि टक्केवारी पण मला वाटतं आपण सांगणार आहात प्रेक्षकांना. त्या टक्केवारीनुसार हे दिसून येत आहे की ते प्रमाण वाढतंय आणि मग पुढे भावी पिढीसाठी हे फार धोक्याची घंटा आहे किंवा सूचना आहे असं म्हणता येऊ शकतं. सुरुवातीला मला इन जनरलच सांगा सर की आज धूम्रपानाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण, टक्केवारी भारतामध्ये काय आहे? पहिले तर मी दूरदर्शन सह्याद्री यांचा खूप आभार मानतो की त्यांनी हा स्पेशल प्रोग्राम ठेवला आहे नो स्मोकिंग डेच्या दिवशी, की या माध्यमाने लोकांना जागृती येणार की सिगरेट संबंधी, स्मोकिंग संबंधी त्याचा काय उपचार अवेलेबल आहे. आणि एक चांगला इनिशिएटिव्ह आहे दीदी सह्याद्री यांचं आणि यांचा खूप आभार मानतो. आता जे रिसेंट करंट गव्हर्नमेंटचा जे डेटा अवेलेबल आहे त्यात 30% ऑफ ॲडल्ट इंडियन पॉप्युलेशन म्हणजे 30% लोक आहे ते तंबाखूचे सेवन करतात. बरं. त्यात 10% जे आहे, 10% आहे ते स्मोकर्स आहेत आणि बाकीचे 20% आहे ते टॉबॅको च्यू करतात. बरं. आणि याच्यामध्ये जे मेल्स पुरुष आहे त्याच्यामध्ये स्मोकिंगची जी क्षमता आहे 18% आहे आणि फिमेल्समध्ये 3% आहे. पण द मोस्ट शॉकिंग डेटा आहे की जे 10 वर्षा अगोदर
फिमेल्समध्ये महिलांमध्ये जे स्मोकिंगची जे पॉप्युलेशन होतो ते फक्त 50 लाख होतं पूर्ण इंडियामध्ये. आता ते वाढून आता 50 लाख वरून ते आता 1,20,00,000 झालं आहे. म्हणजे फिमेल्समध्ये स्मोकिंगचं प्रमाण खूपच वाढत चाललं आहे. आणि हाच खरं चिंतेचा विषय चिंतेचा विषय, yes. याच्यावर बोलूयात. आपल्याला रवींद्र Right. कुडाळकर पुण्यावरनं फोन करतायत, ते Okay. प्रश्न विचारतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे मी असं पाहिलंय, म्हणजे निरीक्षणात आलेलं आहे माझ्या, की हॉस्टेलला राहणाऱ्या मुली किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आणि परदेशी पर्यटक यांच्यामध्ये महिला पर्यटकांमध्ये ही धूम्रपान करताना पाहिलेलं आहे. तर अशा बाबतीमध्ये पहिला प्रश्न असा आहे की एक अनुकरण करणे, सहज अनुकरण करणे हे कारण असू शकतं का त्यामागे. दुसरं मला असं विचारायचं की धूम्रपानामुळे पुरुषांच्या शरीरावर जसे घातक परिणाम होतात तेच परिणाम महिलांच्या शरीरावर होतात का. आणि तिसरं असं की जनरली असं म्हटलं जातं की कुठलंही व्यसन हे मानसिक कारणांमुळे केलं जातं, तर हे कारण त्यामागे आहे का. धन्यवाद. नक्कीच रवींद्रजी, तिन्ही प्रश्न महत्वाचे आहेत, ज्या प्रश्नांवर आम्ही माहिती घेणारच होतो. रवींद्रजींचा जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की सर्वसाधारणपणे आपण बघतो एकट्या राहणाऱ्या ज्या यंग मुली आपण असं म्हणू शकतो, किंवा वर्किंग लेडीज ज्या एकट्या राहतात, किंवा आपल्याकडे जे परदेशी पर्यटक येतात आणि त्या महिला ज्या पद्धतीने स्मोकिंग करतात ते कदाचित त्यांच्या कल्चरमध्ये ते अगदी रुजलेलं आहे, पण आपल्यासाठी ते एक खूप वेगळं असतं. आणि मग परदेशी सगळ्याच गोष्टींचं अनुकरण करायचं म्हणून त्या अनुकरणातनं आपल्याहीकडे मग आता ते म्हणून ते सगळं इंटरनेटमुळे सगळं जे वेस्टर्न कल्चर आहे ते आता इंडियामध्ये होतो. म्हणजे लोक बघतात की जे तिकडे एकदम फ्रीडम आहे तेच फ्रीडम आपल्याला पण इकडे असावी, आणि म्हणजे ते तिकडे ते त्याच्यामुळे ते स्मोकिंग चालू करतात. एक एक्सपेरिमेंटेशन करतात की याने मला काय वाटतं, कसं वाटतं, आणि जेव्हा ते एक्सपेरिमेंट चालू करतात त्यांना थोडं बरं वाटतं, त्यांना नॉर्मल वाटतं. पण हे हळूहळू हे नॉर्मल जे आहे ते ऍडिक्शन मध्ये ते त्याचं स्वरूप घेतो आणि नंतर पुढे प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. आणखी एक आधार दिला जातो प्रत्येक, म्हणजे त्यांनी रवींद्रजींनी जो प्रश्न विचारला की मानसिक कारणं दिली जातात, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे म्हणून मी ते घेतोय वगैरे, किंवा अशा प्रकारची टेन्शन रिलीव्ह करण्यासाठी आपल्याकडे बरंच आहे. फिजिकल एक्सरसाइज आहे, चांगला डाएट आहे, योगा आहे, म्हणजे बरंच काय आहे जे आपण करू शकतो. पण याच्यासाठी टेन्शन आहे म्हणून स्मोकिंग करणं हे काय कारण नाही, म्हणजे हे नसलं पाहिजे. आणि जे व्यसन करत नाही त्यांना टेन्शन नसतं का. मग सगळं टेन्शन आहे. हे टेन्शनसाठी काय म्हणजे काय त्याचं हे वी हॅव टू फाइंड आउट द राईट आन्सर फॉर दॅट, तरीच ते होणार. बरोबर आहे. पुरुषांच्या सारखाच दुष्परिणाम स्त्रियांच्या शरीरावरही होतो का. स्त्रियांच्या शरीरावर जरा जास्त, म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणाले की ती एक नवीन बाळ जन्माला घालणार असते आणि नवं अपत्य ती जन्माला घालणार असते, तर काय आणखी दुष्परिणाम होऊ शकतात ते आपण घेणारच आहोत प्रश्नात. मला वाटतं रवींद्रजी त्याचं डॉक्टर उत्तर देतीलच. तत्पूर्वी मला एक असा प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर, की स्मोकिंग किंवा धूम्रपानामुळे आपण आता टक्केवारी सांगितली ती भयानक आहे आणि चिंता करायला लावणारी आहे. म्हणजे आपण तरुणांचा देश आहे आपला भारत असं म्हणतो, त्यावेळी त्याचबरोबरीने तरुणांमध्ये वाढत जाणारं हे धूम्रपानाचं जे काही व्यसन आहे ते बंद करावं लागणार आहे, ती काळाची गरज आहे. पण या स्मोकिंगमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचं प्रमाण जर मला वाटतं प्रेक्षकांना कळालं तर ते जास्त जे करंट डेटा अवेलेबल आहे त्या हर वर्षी स्मोकिंगमुळे इंडियामध्ये 10 लाख लोकांचे मृत्यू होते. म्हणजे हर 6 सेकंडमध्ये एक पुरुषांची म्हणजे एक माणूसची मृत्यू होतोय. बरोबर आहे. म्हणजे खूप म्हणजे एक अलार्मिंग डेटा आहे. म्हणजे याला काहीतरी लवकर आपल्याला करावं लागणार, नाहीतर हे खूप वाढत चालणार. आणि राईट मेजर आपण जर घेतलं तर लोकांना राईट मेसेज कळवलं आणि त्यांना आपण जनजागृती केली तर याच्यामध्ये आपण बरंच कट करू शकतो, की प्रमाण करू शकतो. बरोबर आहे. सर, हल्ली आपण बघतोय अगदी लहान लहान मुलं, म्हणजे शाळेत जाणारी जी मुलं आहेत तिथून आम्ही ऐकिवात आहोत की ते पण मुलं आकर्षणाच्या मुळे किंवा मित्र आग्रह करतात म्हणून वगैरे. तर आपण या क्षेत्रामध्ये काम करताय, आपल्याला काय चित्र दिसतंय सर आज. म्हणजे आता जेव्हा आम्ही पेशंटची जेव्हा आम्ही बसतो त्यांच्या विचारतो की आपण हे केव्हा चालू केलं, रिझन काय आहे, तर हे सगळं जे आहे ते लहान वयातच चालू होते. जेव्हा ते कॉलेजमध्ये असतात, फ्रेंड्स लोक भेटतात, फ्रेंड्स लोक सांगतात की पार्टीमध्ये स्मोक ऑफर करतात, जरी आपण नो म्हटलं तरी ते पीअर प्रेशरमध्ये ते घ्यावंच लागतं आणि ते सुरुवात होतं. म्हणजे फ्रेंड्सचं एक प्रेशर सुरुवात होतो. लोकांना आज काहीतरी नवीनता पाहिजे, एक्सपेरिमेंट करायचं आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट करता केलेलं एकदा बघू द्या काय वाटतं मला, काय फिलिंग येते.
त्याचं एक्सपेरिमेंटेशन होतो. आता मूवीजमध्ये लोक बघतात, हिरो लोक स्मोक करतात, तर स्मोक करतात तर त्यांची जे इमेज असतं तर त्यांनी इमेज खूप आवडतं. आपली पण इमेज तशी असावी, म्हणजे त्याप्रमाणे ते सगळं चालू होतं. म्हणजे जस्ट स्टार्टिंग की ते एक सिगरेट चालू करतात, एक सिगरेट त्यांना बरं वाटतं, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही वाटत, आणि तसं त्याचं एक सिगरेट 2 सिगरेट असं चालू होतात. म्हणजे ती सुरुवात होते तिथून शालेय पातळीवरनं, पण मग नंतर त्याच्यात तो व्यक्ती अडकत जातो आणि मग त्याचं व्यसन जडतं आणि जे व्यसन दूर करणं फार कठीण जातं नंतर. आता महिलांच्या बाबतीत काय सांगता येऊ शकतं सर? कारण खरं तर आपल्याकडे पूर्वीपासून म्हणजे आपण बघतो ग्रामीण भागामध्ये पण, आता आपण अर्बन आणि ग्रामीण असा जर फरक केला तर ग्रामीण भागामध्ये पण बीडी किंवा तंबाखू सेवनामध्ये जसं आपलं मेट्रोमध्ये सिगरेटचं जास्त आहे, तिथं ग्रामीणमध्ये बीडीचं प्रमाण जास्त आहे, तंबाखूचं जास्त आहे. जे लो क्लास वर्कर्स आहे, लो क्लास लेबर्स आहे महिलांमध्ये, त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त आहे, कारण त्यांचं जे कल्चर आहे फॅमिलीमध्येच पण ते सगळं लोक घेतात. त्यांना पण ते रुटीन वाटतं की हे सगळं रुटीन आहे, कारण त्यांचं काम हार्ड असतं. त्यांना वाटतं हे घेतल्यावर त्यांचं काम थोडं सोपं होणार आणि ते आरामशीर ते करू शकणार. बरं, एक असंही वाटतं सर की हल्ली आता हे फॅशनचं एक हे झालेलं आहे की म्हणजे घरामध्ये आई वडिलांना जर बघितलं स्मोकिंग करताना तर नॅचरलीच मुलं त्याचं अनुकरण करणार आहेत. महिलांमध्ये हे जे काही वाढत चाललेलं प्रमाण आहे ते असं म्हटलं जातं हल्ली, म्हणजे ऐकिवात आहे, ते किती बरोबर चूक तुम्ही सांगा, पण हल्ली महिला घरातलं आणि बाहेरचं असं दोन्ही काम करते. हे वाढलेलं वर्कलोड आणि त्याचं टेन्शन म्हणून ती त्याच्याकडे जास्त ओढल्या जाते, असं आहे का? सगळ्याच क्षेत्रात बरोबरी करायची आहे पुरुषांशी आणि त्याच्यातनं निर्माण झालेलं आहे व्यसन? म्हणजे आता महिला इज ॲट पार विथ पुरुष, त्यांना तेवढीच फ्रीडम आहे, ते स्वतः फायनान्शियली ते एकदम सेक्युर्ड आहेत, म्हणजे ते स्वतः कमवतात. आता त्यांना वाटतं की मी आता सगळं, मी आता राईट आहे. ते जसं दुसरे लोक करतात तर जे पुरुष पण करू शकतो तर मी पण करू शकतो, त्याच्यामध्ये रॉंग काय आहे? म्हणजे सगळं ॲट पार होत चाललंय. त्यांना फिनान्शियल फ्रीडम आहे आणि हे पण त्यांना आता नवीन वर्क जे आहे त्यांना एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. म्हणजे आपणही करू नसावा, काय प्रॉब्लेम होतो बघू द्या. ज्यांना वाटतं की नाही आता यांनी थोडं म्हणजे फायदा होतो असं काही नाही, पण त्यांना बरं वाटतं. ओके, म्हणजे आपण जो आता अनुभव येतो आपल्याकडे जे पेशंट्स येत आहेत त्याच्यामध्ये मला हा विचारायचं आहे की एक तर खूप उच्चभ्रू वर्गातले किंवा खालच्या पातळीतले म्हणजे निम्न वर्गातले काही असतील पेशंट असं मला वाटत नाही, कारण तिथपर्यंत ही थेरपी पोहोचली की नाहीये मला त्याच्या बाबतीत शंका आहे. पण खूप हायफाय किंवा उच्चभ्रू वर्गातली जी मंडळी आहेत ती आपल्याकडे थेरपीसाठी जास्त येतात कम्पेअर टू मिडल क्लास, असं वाटतं. काय सांगता येईल त्या बाबतीत? सध्या आपण मेट्रोमध्ये म्हणजे डेफिनेटली, आणि हे मेट्रोमध्ये उच्च वर्गामध्ये आणि मिडल क्लासमध्येच जास्त आहे, लोअर वर्गामध्ये एवढं नाही आहे सध्या. आणि सध्या जे पोझिशन आहे की उच्च वर्गामध्ये हे एकदम सगळं असं वाटतं की त्यांना असं काही म्हणजे रुटीन वाटतं. त्यांना असं वाटत नाही की मी काही डिफरंट करत आहे पुरुषांपेक्षा, हे जे रुटीन आहे ते करतात. आणि आता त्यांची पण जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो, विचारतो त्यांना, त्यांचं पण तेच आहे की जे फ्रेंड सर्कल असतात, घरी आई वडील स्मोक करतात तर त्यांना पण कसं नॉर्मल वाटतं, म्हणजे आपण काहीतरी चुकीचं किंवा वेगळं करतोय त्यांना काय वाटत नाही की मी त्यांच्या चुकी केली मनामध्ये आहे, काहीच भावना नाही. बरोबर आहे. आणि नंतर जेव्हा शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाल्यानंतर मग डॉक्टरांकडे धाव घ्यायची. प्राजक्तामुळे आपल्याशी बोलू इच्छित आहेत, काय म्हणतात बघूयात. हॅलो हॅलो, हा, मी डॉक्टर प्राजक्तामुळे मुलुंडहून बोलतीये. बोला. मी अर्थात MBBS डॉक्टर आहे, पण सर तज्ञ आहेत त्यामुळे माझं त्यांच्या इतकं नॉलेज नाहीये. पण मला असं म्हणायचंय की स्मोकिंगमुळे वजन वाढत नाही असं एक समज आहे, बरंच ऐकलंय, म्हणजे मला काही माहिती आहे त्यातलं. दुसरी गोष्ट असं की स्टेटस सिम्बॉल असतो आजकाल ज्यांच्याकडे पैसा फार मिळतो असं असावं. आणि तिसरी गोष्ट असं की फॉरेन कंट्रीजमध्ये जसं एक झोन असतो स्मोकिंगचा प्लॅटफॉर्मवर किंवा वगैरे, आणि बंद खोली असते, त्याच्यात सगळे स्मोकर स्मोक करतात आणि वर मग धूम्रकांड ते असतं, चिमणीतून जातं वगैरे. तसं आपल्याकडे काही केलं तर म्हणजे अजिबात ट्रेनमध्ये किंवा प्लेनमध्ये कोणालाही असं डिस्टर्ब होत नाही. तसं आपल्याकडे काही होऊ शकतं का? आणि खरं काउन्सिलिंगच करायला पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. हे प्रोडक्शनच मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं तर किती प्रश्न सुटतील ना सर, असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.
प्राजक्ता मॅम, आपला जो काही हा मुद्दा आहे ना की प्रोडक्शनच बंद झालं तर प्रश्न सगळे सुटतील, हा खूपच आशादायी आहे. म्हणजे तसं झालं तर सगळ्यांनाच कदाचित जे व्यसन करत नाही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, पण ते शक्य होईल की नाही मला शंका आहे त्या बाबतीत. पण त्यांचा जो प्रश्न होता की वजन वाढत नाही असं कारण त्यांचा खूप चांगला प्रश्न होता की स्मोकिंगने काय असतं की जे BMR आहे, बेसल मेटाबॉलिक रेट, ते वाढतं. बरं. बेसल मेटाबॉलिक रेट वाढतं म्हणजे एनर्जी एक्सपेंडिचर जास्त असतं, ते कॅलरी लूज करतात, म्हणजे त्यांचं वजन कमी होतं. तर वजन कमी करण्यासाठी पण लोक काहीतरी तसं म्हणजे स्मोकिंग केल्यावर त्यांना वाटलं की माझं वजन कमी होणार, आणि तरी पण एक म्हणजे वन ऑफ द रिझन आहे स्मोकिंग करण्यासाठी. म्हणजे हे कारण दिलं जातं खरं पाहायला गेलं. व्हेरी व्हॅलिड पॉइंट त्याने उठवलंय. बरोबर आहे, करेक्ट आहे. पण याचे दुष्परिणाम आपण नंतर बघणारच आहोत. त्याची जी एवढी मोठी यादी आहे ती वाचल्यानंतर हे सगळी किती कारण खोटी आहेत किंवा ती तकलादू आहेत आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यांचा दुसरा प्रश्न होता की स्टेटस सिम्बॉल झालेला आहे का हे सगळं. स्टेटस सिम्बॉल आहे, उच्च वर्गामध्ये स्टेटस सिम्बॉल आहे की हे घेतल्यावर म्हणजे त्यांचे डेफिनेटली करेक्ट. सर, हे धूम्रपान करणाऱ्या लोकांना हे लक्षात येत नाही, ते स्वतः त्याचा आनंद घेत असतात म्हणून, परंतु दुसऱ्यांना त्याचा त्रास होत असतो म्हणून एक विशिष्ट प्रकारचा स्पेशल झोन जो आहे तो आपल्याकडे आता मला वाटतं सुरुवात झाली आहे त्याची, पण फॉरेनमध्ये त्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं, त्या मानाने अजून भारतात तेवढी सुरुवात झाली नाहीये. सर, एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. प्रभाकर भोगले परेलवरनं बोलतायत. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. मी प्रभाकर भोगले परेल, मुंबईवरून बोलतोय. नमस्कार, बोला. हा, तो आपल्या दोघांनाही माझा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हे जे सिगरेट पिणारे असतात तर त्यांचा जो धूर येतो ह्याचा सिगरेटचा, इतर जे नर्व्ह असतात त्यांना त्याचा त्रास होतो का, आणि होतो तो कोणत्या प्रकारे होतो, आणि त्याच्यावर बंदी आणण्यासाठी उपाय. बरं. म्हणजे आपल्याला जो प्रश्न होता की खरं स्पेशल झोन हवे आहे तसं आहे का, आणि बंदी येऊ शकते का खरं टोटली, काय वाटतं आपल्याला सर? आता जसं ते सिगरेट लोक ते करतात ते ऍक्टिव्ह स्मोकिंग नाही, पण त्याच्यामुळे ते धूम्रपानमुळे दुसऱ्या लोकांना त्रास होतो, त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, आणि ते जास्त इंजरियस आहे. बरोबर आहे, ते जास्त इंजरियस आहे. म्हणजे जसं फॉरेनमध्ये स्पेशल झोन्स आहे याचं, इंडियामध्ये पण करायला पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती व्यसनात घेत नाहीये, तो स्मोकिंग करत नाहीये, पण दुसरा करतोय म्हणून त्याच्या धुरामुळे त्याला जो काही त्रास होतोय त्याचाही विचार आता गव्हर्नमेंटने पण बरंच याच्यावर इनिशिएटिव्ह घेतलाय. आपण सिनेमाने बघतात की ते ऍडव्हर्टाईज करतात की धूम्रपान करू नका, पब्लिक प्लेसमध्ये करू नका. म्हणजे आता अवेअरनेस खूप वाढत चालली आहे. गव्हर्नमेंट पण याच्यामध्ये खूप इनिशिएटिव्ह घेतात, आणि मला वाटतं अजून 3-6 वर्षामध्ये याच्यामध्ये बरंच आपल्याला फरक दिसून येणार आहे. बरोबर. सर, आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. स्त्री आणि पुरुष असा जर आपण भेद केला तर तसा काही भेद आहे का कॉमनली, आणि स्त्रियांमध्ये आणखी काय विशेष आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात शरीरावरचे, त्यावर आपण. स्मोकिंगमुळे बराच दुष्परिणाम असतो हेल्थवर. पहिले तर स्मोकिंग जसं आपण लोक सुरू करतात तर लगेच त्यांची हार्ट रेट, ब्लड प्रेशर वाढतो. बरं. मेंदूला ब्लड सप्लाय जे असतं ते कमी होतं, ऑक्सिजन सप्लाय कमी होतो. म्हणजे जे स्मोकर्स आहेत त्यांना पॅरालिसिसचे चान्सेस जास्त वाढतात, हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त वाढतात, ब्लाइंडनेस होण्याची शक्यता वाढते. आपण जेव्हा स्मोकर्स बघणार त्यांचे जे दात असणार ते लवकर सडतात, त्यांचे जे सेन्स ऑफ टेस्ट आणि स्मेल ते पण कमी होतो. येस, तर बरेच दुष्परिणाम आहे. स्मोकर्स लोकांना कॉफ येतो, त्याला मी स्मोकर्स कॉफ म्हणतो. येस, स्मोकर्समध्ये अस्थमाचा प्रॉब्लेम वाढतं. आणि एक गोष्ट आहे की एक सिगरेटमध्ये 4000च्या वर केमिकल्स आहेत. खूप लोकांना, कमी लोकांना माहीत असेल, 4000च्या वर केमिकल्स आहे. त्यात 40 असे केमिकल्स आहे की त्यांनी कॅन्सर होऊ शकतो, आणि बऱ्याच प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. फक्त लंग सगळ्यांना माहीत आहे की लंग कॅन्सर होतो, पण लंग कॅन्सर नाही, थ्रोट कॅन्सर, लॅरिंग्स कॅन्सर, बरंच कॅन्सर होऊ शकतो, स्किन कॅन्सर. आणि मुखाचा हा कॅन्सर मला वाटतं तंबाखूच्या सेवनामुळे जास्त मोठ्या प्रमाणात, स्मोकिंगमुळे पण होतो आणि तंबाखूमुळे पण होतो. तंबाखूमुळे माउथ कॅन्सर जास्त होतं. फिमेल्समध्ये स्मोकिंगमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे म्हणजे चान्सेस जास्त वाढतात. आता फिमेल कडे वळताना सर, जसं फिमेल्समध्ये आणखीन काय होतं की फिमेल्समध्ये स्मोकिंगमुळे हॉर्मोनल इनबॅलन्स होतात, आणि त्याच्यामुळे त्यांना जे पिरियड्स असतात ते इरेग्युलर होतो, पेनफुल होऊ शकतात, त्यांची मासिक पाळी लवकर बंद होऊ शकतो, आणि सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे की इनफर्टिलिटी.
ते खूप वाढतं. वंध्यत्व हा धूम्रपान काय कुठल्याही व्यसनामुळे सगळ्यात वाढतं. मोठा भेडसावणारा गंभीर Right. प्रश्न आहे स्त्रियांमधला, Right. बरोबर. Right. आणि मग सर आपण जे आता म्हणालो ना की शेवटी सोसायटीमध्ये आज आपण लहान लहान वयातल्या मुली बघतोय की ज्या धूम्रपान करतात, त्यांना ह्याची कल्पना नाही की पुढे जाऊन त्यांना ह्याचे काय दुष्परिणाम बघायला काय असतात. सांगता येऊ शकेल Right. त्याविषयी. जेव्हा आपण महिलांच्या दुष्परिणामाबद्दल बोलतो त्याच्यावर थोडंसं जरा स्ट्रेस देऊन काय सांगू शकाल आपण? की सध्या मोस्टली सगळ्यांना राईट एज्युकेशन जे भेटतं, पण एज्युकेशन नंतर आपले जे सर्कल्स जे असतात ओके. ते सर्कल राईट पाहिजे, फ्रेंड सर्कल राईट पाहिजे, राईट अंडरस्टँडिंग पाहिजे. आता आपण महिला लोक सगळं म्हणजे घर पण सांभाळतात, बाहेर काम पण सांभाळतात, हे कसं बॅलन्स करायचं आणि यासाठी जे काय करावं लागणार म्हणजे आपलं स्ट्रेस जे आहे ते कसं रिलीव्ह करायचं ते सगळं त्यांनी ते सगळं म्हणजे इट हॅज टू बी जॉईंट, हजबंड अँड वाईफ हॅज टू बी जॉईंट थिंग. सर हल्ली खूप लवकर मुली ज्या वयात येतात किंवा मोठ्या होतात, ह्याचं वन ऑफ द रिझन व्यसन हे असू शकतं, धूम्रपान असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने काही बदल होतो कारण अर्ली मेनोपॉजचा आपण मगाशी बोललो होतात की धूम्रपानामुळे तसं होऊ शकतं. तर हा पण एक भाग असू शकतो का? किंवा अनियमित पाळीचा जो त्रास आहे किंवा दुखणं हा त्रास आहे त्यातला, तर तो व्यसनामुळे होऊ शकतो? होऊ शकतो कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. हॉर्मोनल इम्बॅलन्स कुठल्याही फिमेलमध्ये होणार तर हे प्रॉब्लेम होणारच. अच्छा सर, गर्भाशयाच्या कॅन्सरच्या संदर्भामध्ये व्यसन किती कारणीभूत ठरू शकतं? असं काही? अजून राईट कोरिलेशन भेटलं नाही पण त्याची शक्यता वाढू शकते. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे शक्यता कुठली आपण नाकारू शकत नाही. एकूण काय तर दुष्परिणाम काहीतरी होऊ आहेतच शकतं. या बाबतीत काही शंका नाहीये. अगदी बरोबर आहे सर. का एक मध्ये असं बोललं होतं की झोप येऊ नये म्हणून परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी धूम्रपान करणं किंवा टेन्शनच्या बरोबरीने हे म्हणजे काय की दोन्ही प्रकार आहे की झोप नाही आलं तरी ते घेणार आणि झोप नाही पाहिजे तरी ते घेणार. ओके, बरोबर. म्हणजे शेवटी काहीतरी कारण पाहिजे की मला काहीतरी कंटिन्यू करायचं माझं काम, तर ते त्याला ते कोरिलेट करतात. मग आता सर नेमकं याच्यातलं जे व्यसन जडतं म्हणजे काय होतं नेमकं? कुठला म्हणजे निकोटीनचं जे व्यसन आहे ज्याला म्हणतात की ते त्याच्यामुळे ते सोडलं जात नाहीये व्यक्तींकडनं, ते एक्झॅक्टली काय? म्हणजे काय असतं की निकोटीन एडिक्शन म्हणजे स्मोकिंगमध्ये निकोटीन हे जे पदार्थ आहे जेव्हा स्मोक करतात ते निकोटीन जे आहे ते सुरुवातमध्ये लंग्समध्ये पोचतो, तिथून ते रक्तामध्ये येतो, नंतर मेंदूला जातो. हे निकोटीनला मेंदूमध्ये पोचायला फक्त 15 सेकंड लागतं, 15 सेकंड्स, दॅट्स ऑल. आणि 15 सेकंड नंतर एकदा तो मेंदूमध्ये पोचला तर मेंदूमध्ये बरेच रिसेप्टर्स असतात, न्यूरो रिसेप्टर्स, त्याला ते बाइंड करतात आणि एकदा बाइंडिंग झालं तर त्याच्यामध्ये एक रसायन निर्माण होतं डोपामिन म्हणून. हे डोपामिन असं चांगला हॉर्मोन आहे, म्हणजे चांगला रसायन आहे की त्याने एकदम चांगलं वाटतं, फील गुड फॅक्टर, म्हणजे रिलॅक्स वाटतं. म्हणजे पहिल्या जेव्हा सुरुवातीला एक स्मोक घेतले तर ह्याचे जे असर आहे ते 3 ते 4 तास राहतात. म्हणजे सुरुवातीला त्याने 1-2 सिगरेट दिवसाची घेतली म्हणजे त्यांना खूप बरं वाटतं, पण जसं जसं टाइम वाढतो हळूहळू याची जे डोपामिनची जे असर जे अगोदर 4 तास राहायची ते हळूहळू त्याची असर 3 तास राहतं, 2 तास राहतो. म्हणून नंतर सिगरेटची मात्रा वाढते कारण आता एकदा स्मोकिंग केले 2 तासानंतर त्याची असर होत नाही म्हणून ते परत सिगरेट घेतात. म्हणजे जे सुरुवातीला ते 1-2 सिगरेट नंतर 4-5 सिगरेट दिवसाची, हळूहळूची असर आहे ते 2 तास नंतर अर्धा तासपर्यंत येते, म्हणजे 5 ते 10 सिगरेट. म्हणजे ऑन एन एव्हरेज 5 वर्षानंतर लोक ऑन एन एव्हरेज 10 ते 15 सिगरेट ओढतात. म्हणजे सायकल आहे निकोटीन एडिक्शनची. आणि म्हणजे त्या दुष्टचक्रामध्ये अडकत जातं माणूस आणि मग ती जी काय ते चांगलं वाटणं ते फिलिंग आहे ते अधिक पाहिजे, त्यांना पाहिजे, त्याच्यावर ते राहू शकत नाही. ऍक्च्युली सर आपल्याला एक फोन आलेला आहे, काय म्हणतात बघूयात. हॅलो हॅलो हॅलो, हा मॅडम. हा, माझं नाव कॅमिलो फर्नांडिस आहे. माझं वय 52 आणि मी 40 वर्ष झाले मी स्मोकिंग करतो आणि मला हे सोडायचं आहे. त्याला कोणते ऍड्स बीड्स येतात ना टीव्हीवर सोडायच्या टॅबलेट साठी, ते टॅबलेट घेतला तर साईड इफेक्ट तर नाही ना? नक्कीच फर्नांडिसजी याच्यावर सर आपल्याला माहिती देतील. आज ती जे थेरपी बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत ती थेरपी अतिशय सुलभ आणि साधी आहे मला वाटतं आणि त्याचं काही साईड इफेक्ट नाही, ते तुम्ही आपल्याला सांगणारच आहेत टप्प्याटप्प्याने. पण 52 वर्षाचे आहेत, 40 वर्षापासून स्मोकिंग करतात. सर आधी मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचा जो रोख आहे त्याचं उत्तर आपण द्यावं की अशा प्रकारे जे काही ऍड येतात ना की असे काही टॅबलेट्स घेतल्यामुळे तुमचं व्यसन दूर होऊ शकतं, तर ते खरं कितपत? जोपर्यंत कुठली टॅबलेटची जोपर्यंत त्याच्यावर ट्रायल होत नाही, त्याच्यावर एव्हिडन्स नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये पडू नका. खरं
ज्या म्हणजे आहेच बरेच थेरपीज आहे, त्याच्यामध्ये ट्रायल्स केलं आहे, एव्हिडन्स आहे, त्याच्यावर केलं पाहिजे. म्हणजे राईट मेडिसिन ॲट द हँड ऑफ अ राईट फिजिशियन असलं पाहिजे. पण मग त्याचे साईड इफेक्ट होतात का, असे काही टॅबलेट्स वगैरे हो, पण आता ते साईड इफेक्ट म्हणजे ते जर ते डॉक्टरांकडे गेलं आणि त्यांनी प्रिस्क्राईब केलं तर राईट मात्रामध्ये डोस दिलं, ते डोस ऍडजस्ट करतात आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होऊ शकतो. म्हणजे साईड इफेक्टवर आपण डोस कमी करू शकतो, पण इट शुड बी ॲट द हँड ऑफ अ राईट फिजिशियन. ओके, म्हणजे आपण कुठली ट्रीटमेंट घेतोय त्याची कुठली ट्रीटमेंट घेतो, कोणाबरोबर कोणाची घेतो, सगळं इम्पॉर्टंट आहे. अच्छा, ती नीट चौकशी करून केलं पाहिजे. कारण हल्ली बरेच ऍड असतात, त्याच्यावर काही कंट्रोल नाही, गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही. आयुर्वेदिक बरेच असे दवा काढतात पण त्याच्यावर काही रोग नाहीये. त्याचं आपल्याला काही माहित नाही, काही एव्हिडन्स नाही की त्याच्यावर किती ट्रायल केलं गेलंय. जोपर्यंत त्याच्यावर आपल्याला म्हणजे 100% प्रूफ नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पडायचं नाही. बरोबर आहे, अगदी खरं आहे सर. मग आता त्याच माध्यमातून मला वाटतं फॅसिलिटाज नावाची ही जी काही आपली थेरपी आहे त्या थेरपी बद्दल आपण डिटेल जरा प्रेक्षकांना दाखवूयात का? एक्झॅक्टली ही थेरपी काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण ही ट्रीटमेंट करता? फॅसिलिटास क्विट स्मोकिंग थेरपी आहे. हे सध्या इट इज अ मोस्ट सक्सेसफुल ट्रीटमेंट स्मोकिंग आणि तंबाखू सोडण्यासाठी. याच्यामध्ये एक युनिक कॉम्बिनेशन आहे, एक तर ॲक्युपंक्चर आणि दुसरी एक सॉफ्ट लेझर टेक्नॉलॉजीची. आता हे ॲक्युपंक्चर आहे, हे बऱ्याच वर्षापासून याची प्रॅक्टिस चायनामध्ये मोर दॅन 30-40 इयर्स ही प्रॅक्टिस चालू आहे स्मोकिंग सोडण्यासाठी. पण ते ॲक्युपंक्चरमध्ये ते पिन्स आणि निडल्स यूज करतात. त्याच्यामुळे ते पेन होऊ शकतो आणि इन्फेक्शनचं प्रमाण वाढू शकतं. तर या जर्मन टेक्नॉलॉजी जी आहे सॉफ्ट लेझर टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये आम्ही लेझर यूज करतो, पिन निडल्सची गरज नाही. म्हणजे त्यांना इन्फेक्शन होणार नाही, पेन आणि निडल्स पेन होणार नाही. अच्छा, येस. आणि सेम प्रिन्सिपल्स आहे ॲक्युपंक्चर टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये आम्ही काय करतो, जस्ट आय विल शो यू वन डेमो. येस येस प्लीज सर. आता हे जे लेझर आहे हे कम्प्लीट सेफ आहे. नक्की. आणि सर मला वाटतं आपण थोडंसं लॅपटॉप बाजूला करून त्याचा फेस प्रेक्षकांकडे करा, म्हणजे तो चांगल्या पद्धतीने. आता आम्ही हे जे लेझर टेक्नॉलॉजी आहे, आता जे ॲक्युपंक्चर पॉइंट्स आहे ते सध्या याला इयर मध्ये म्हणजे कान जे असतं आपलं बाहेरचं त्याच्यावर आहे. याला एक्सटर्नल इयर किंवा ऑरिकल म्हणतो आम्ही. आणि याच्यामध्ये बरेच पॉइंट्स आहे की जे पॉइंट स्टिम्युलेट केल्यावर बरंच फायदा होतो, त्याला बायोस्टिम्युलेशन म्हणतो. हे लेझर टेक्नॉलॉजीने आम्ही हे सगळं पॉइंट्स जे तिकडे असतं ते सगळं आम्ही स्टिम्युलेट करतो. आणि हे जेव्हा पॉइंट स्टिम्युलेट होतात तेव्हा ब्रेनमध्ये मेंदूमध्ये एक रसायन निर्माण होतो, त्याला आम्ही एंडोर्फिन्स म्हणतो, म्हणजे हॅपी हॉर्मोन्स. आणि हे हार्मोन काय करतो, जिकडे ते निकोटीन असतं अगोदर जिकडे डोपामिन जे लेवल जास्त वाढवायचं, हे हार्मोन पण तेच काम करतो. म्हणजे स्मोकर्स जेव्हा स्मोकिंग सोडतात आणि जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो त्यांना ते विड्रॉवल सिम्पटम्स येत नाही. स्मोकिंग सोडताना तर बरेच विड्रॉवल सिम्पटम्स येतात, त्यांना राग येतो, हेडेक होतो. सर मला वाटतं थोडंसं जरा प्रॅक्टिकली पुन्हा दाखवता येईल प्रेक्षकांना की एक्झॅक्टली कशा पद्धतीने ती ट्रीटमेंट दिली जाते, म्हणजे कशा पद्धतीने पॉइंट्स तुम्ही. हे जे पॉइंट्स आहे याच्यामध्ये बरेच एक 15 एक्युप्रेशर पॉइंट्स आहे. हे पॉइंट्स आम्ही स्टिम्युलेट करतो. एका पॉइंटवर आम्ही एक 20 सेकंडचे एक स्टिम्युलेशन पॉइंट असतं. याच्यामध्ये बरेच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पॉइंट्स आहेत ते आम्ही स्टिम्युलेट करतो. आणि हे सगळं याची जे प्रोसिजर आहे हे 45 मिनिट्सची प्रोसिजर आहे. अच्छा सर, ते तुम्ही आतमध्ये कानाच्या पण किती आतपर्यंत हा भाग? हे सगळं बाहेरच आहे. ओके, आत नाहीच आहे. आत नाहीच काय, सगळं बाहेरच पॉइंट्स आहे, सगळं बाहेरच करणार ते पॉइंट्स. अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने. ओके, साधारण किती म्हणालात तुम्ही वेळ लागतो ह्या सगळ्या ट्रीटमेंट? हे ट्रीटमेंट फक्त 45 मिनिट्सची प्रोसिजर आहे. याच्यामध्ये दोन्ही कानामध्ये आम्ही बायोस्टिम्युलेशन करतो. आणि अपार्ट फ्रॉम दिस हे स्मोकिंग फक्त फिजिकल एडिक्शन नाही, हे सायकोलॉजिकल एडिक्शन पण आहे. म्हणजे काय असतं की त्यांना आफ्टर जेवण नंतर स्मोकिंग म्हणजे स्मोक करायला पाहिजे, कॉफी नंतर स्मोक करायला पाहिजे, ड्रायव्हिंग करताना स्मोक पाहिजे, पोट साफ येत नाही म्हणून स्मोक पाहिजे, झोप येत नाही म्हणून स्मोक पाहिजे, कुठल्याही कारणांसाठी स्मोक पाहिजे. म्हणजे एवढं सायकोलॉजिकल असोसिएशन्स आहे. त्यासाठी आमचे 45 मिनिट्सचे काउन्सिलिंग असतं. त्यांना आम्ही समजवतो की हे जे असं सायकोलॉजिकल आहे आणि कुठली हॅबिट ब्रेक करण्यासाठी इट टेक्स 21 डेज टू ब्रेक अन हॅबिट. म्हणजे आमची पण जे ट्रीटमेंट आहे ते 3 तास सेशन असतं याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे ट्रीटमेंटच्या आधी तुम्ही त्यांचं सेशन घेता, त्यांना थोडंसं कन्व्हिन्स करता, त्यांचं सगळं समजवतो आम्ही की हे ट्रीटमेंट काय करतात आम्ही. आणि हे आम्ही एक थेरपी नाही, आम्ही 3-4 थेरपी करतात ओव्हर अ पिरियड ऑफ 21 डेज. म्हणजे एकदा 21 डेज झालं देन दे कॅन कॉन्फिडेंटली से आय एम अ स्मोक फ्री पर्सन. डॉक्टरजी, तुम्ही खूप छान सांगितलं की अत्यंत लेझरच्या सोप्या पद्धतीने आपण ही ट्रीटमेंट करतो, वेळही जास्त लागत नाही.
मला वाटतं की खूप आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करता, वेगवेगळे सेमिनार्स पण आपण घेत असता. एखाद्या पेशंटला मुळात त्याची मानसिक तयारी करणं हा एक थोडासा अवघड भाग असेल असं वाटत नाही का आपल्याला, की म्हणजे एखाद्या पेशंटला ट्रीटमेंटसाठी तयार करताना नेमकी पूर्वतयारी काय करावी लागते आपल्याला? पहिलं तर लोकांना म्हणजे हे सगळं हे थेरपी बाबत खूप कमी माहिती आहे. आता मी ह्याचे अवेअरनेस करतो. त्यांना वाटतं की लेझर म्हणजे काय हानिकारक आहे का, पण हे लेझर एवढं सेफ आहे की हे फक्त स्किन डेप्थ म्हणजे स्किन पर्यंत तेच काम करणार, त्याच्यापुढे ते लेझर जाणार नाही. म्हणजे याची काहीच साईड इफेक्ट नाही आहे आणि हे सर्टिफाईड आहे. व्हेरी वेलनेस थेरपी आहे ते. आणि की लोकांना काय पेन होत नाही, काय इन्फेक्शन होत नाही. ऍक्च्युली मला तेच विचारायचं होतं की ह्या ट्रीटमेंटच्या दरम्यान पेशंटचा अनुभव काय असतो आणि ट्रीटमेंट झाल्यानंतरचा काय एक्सपिरियन्स असतो? पेशंट लोक आम्हाला सांगतात की जसं पेशंट त्यांना ट्रीटमेंट करताना पेशंट एकदम रिलॅक्स होतो आणि 10 पेशंटमध्ये 8 पेशंट तर झोपून जातात. बरं. त्यांना एकदम गाढ झोप येते आणि नंतर थेरपी नंतर जेव्हा ते उठतात ते बोलतात की एकदम छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, एकदम काम होतात ते आणि म्हणजे बरं वाटतं त्यांना एकदम. सर इथे क्युरिओसिटी म्हणून की हे पॉइंट्स डायरेक्ट तुमच्या मेंटल म्हणजे मानसिक ह्याच्याशी किंवा मेंदूशी त्याचं कनेक्शन होतं काही आणि म्हणून का रिलॅक्स काय वाटतं एक्झॅक्ट होतं? हे स्टिम्युलेशनमुळे ते जे एंडोफिन्स जे रसायन निर्माण होतो त्याचा हाच काम आहे की त्याला स्ट्रेस कमी करायचं, रिलॅक्स करायचं, त्यांना जे विड्रॉल सिम्पटम्स येतात ते येऊ द्यायचं नाही. ओके ओके. सर काही अनुभवही तुमच्याकडनं ऐकायला आवडतील जे पेशंट्स आलेले आहेत. त्याआधी मला वाटतं आपण काही प्रेक्षकांना दाखवू इच्छिता, तर ती क्लिप पण दाखवली तर बरं होईल सर. येणारे अनुभव जे आहेत सर ते कशा पद्धतीने आहेत, म्हणजे पेशंट कशा पद्धतीने नंतर, कारण सुरुवातीला एक शंका असेल मनामध्ये पण नंतर जो मिळालेला रिझल्ट आहे आमच्याकडे बरंच टेस्टिमोनियल्स आहे की एक कपल होता की ज्यांना प्रेग्नन्सी होत नव्हती आणि त्याचं मूळ कारण होतं की जे पुरुष जे स्मोकिंग करत होता त्यांचा स्पर्म काउंट खूप कमी होता. तर गायनेकोलॉजिस्ट सांगितलं की जोपर्यंत आपण स्मोकिंग बंद करणार नाही तोपर्यंत स्पर्म काउंट वाढणार नाही आणि त्यामुळे प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. तर वाईफने खूप हे करून हजबंडला आणलं, ट्रीटमेंट केली. आणि मला वाटतं आता आपण स्क्रीनवर जर दाखवता आलं तर ती ट्रीटमेंट एक्झॅक्टली त्याची प्रक्रिया आपण बघतोय आता की या प्रकारे ट्रीटमेंट होतं. हे जे आपण बघतोय ते थेरपिस्ट जे आहे ते कानाच्या भागात ते ट्रीटमेंट करतात. पेशंट झोपला आहे आणि एकदम रिलॅक्स फील करतो. हे बघा त्यांचं. अच्छा, म्हणजे ही ट्रीटमेंट सुरू असताना देखील पेशंट व्यवस्थित फील करू शकतो, रिलॅक्स फिलिंग त्याला त्यावेळेस येत असतं लगेच. एक्झॅक्ट. सर तुम्ही अनुभव सांगत होता की त्यानंतर आफ्टर 3 मंथ्स त्याने कॉल केला मला की स्पर्म काउंट वाढले आणि लेडी आहे ती कन्फ्यूज झाली. म्हणजे त्यांनी आम्हाला पर्सनली येऊन पण सांगितलं, खूप आभार मानलं की जे पूर्वी शक्य नव्हतं आणि आता हे शक्य झालं. म्हणजे त्यांची जे फिलिंग आहे ते आम्हाला पण खूप आवडलं की अल्टिमेटली व्हेन दे आर हॅपी वी आर ऑल्सो हॅपी. बरोबर आहे सर. सर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ही ट्रीटमेंट नेमकी कोणावर करता येऊ शकत नाही, म्हणजे कोणाला अवॉइड करावी लागते? हो, म्हणजे मेन जे प्रेग्नंट पेशंट्स आहेत त्याच्यावर आम्ही करू शकत नाही. जे पेशंटना पेसमेकर आहे त्यांना आम्ही करू शकत नाही आणि ज्यांना फिट्स किंवा कन्व्हर्जन्स म्हणतो आम्ही ते येतात तर ते थेरपी आम्ही देऊ शकत नाही. अगदी. आपल्याला अंकुश मदनवाड परभणीवरनं बोलू इच्छित आहेत, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला अंकुशजी. नमस्कार सर, मी परभणीहून बोलतोय. माझा एक मोठा भाऊ आहे सचिन भोसले म्हणून. तर सर त्याला जबरदस्त असा सिगरेट ओढून जवळपास तो 15 वर्षापासून सारखं स्मोकिंग करतो आणि डोक्यापासून ते नकापर्यंत त्याच्या शरीरावरती असे 1-2 इंचाचे चट्टे पडले आणि केस खूप त्याचे हे झाले सर. सर त्याच्यासाठी काय उपाय काय? आणि तो व्यक्ती म्हणजे जरा खूप व्यसनाधीन झालाय पण त्याला तिची आता काळजी नाही शरीराची. नक्कीच. काय करू शकतात सर असं पेशंटला, म्हणजे आणि त्याच्या बरोबरीनेच त्यांनी काय उपाय करायला हवा आणि कुठल्या प्रकारच्या टोकाला जाऊन, म्हणजे आपण आजार सांगितले, व्याधी सांगितल्या, पण या प्रश्नाच्या ओघाने केस, डोळे, नाक ह्या सगळ्या अवयवांवर काय परिणाम होतात स्किन? जोपर्यंत पेशंटला स्वतःला होणार नाही की मला याची ट्रीटमेंट करायची आहे तोपर्यंत काही करू शकत नाही. किती आपण सांगितलं तोपर्यंत ते सोडणार नाही. पण एकदा त्यांना वाटलं की नाही मला सोडायचं आहे तर आमचं टोटल 100% कमिटमेंट आहे की आम्ही त्यांना हेल्प करणार. पण सर आधी काही काउन्सिलिंग वगैरे करायला लागेल? हो, म्हणजे जेव्हा पेशंट जर येत असेल रेडी आहे तर आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो, सगळं समजवतो की याचा काय काय फायदा होणार आणि एकदा ट्राय करायला काय हरकत आहे.
ज्या ट्रीटमेंटची काय साईड इफेक्ट नाही, ट्रीटमेंट एकदम सिंपल आहे, तर आपण येऊन परत जाऊ शकतो, कुठे ऍडमिट करायची काही गरज नाही. मग तेच मी पुढचा प्रश्न विचारणार होते सर, की मनात एक शंका असेलच की ही किती सुरक्षित आहे. एकदम सुरक्षित आहे, कारण हे लेझरचं जे आहे त्याला नावच सॉफ्ट लेझर आहे, लो लेवल लेझर आहे, की फक्त स्किन डेप्थच काम करणार, त्याच्या पुढे जाणार नाही, एकदम सर्टिफाईड आहे, तर याची काय साईड इफेक्ट काही जाणवत नाही. नक्की सर. मंजुळा शेणाय आपल्याला बोलू इच्छित आहेत, काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार. मला असं विचारायचं आहे की जन्माला येणाऱ्या बाळावर ह्याचा कसा दुष्परिणाम होऊ शकतो हे सांगा. कारण का माहितीये का की युअर स्मोकिंग इज इंजुरियस टू अवर हेल्थ म्हटलं जातं, पण नवरा जर स्मोकिंग करत असेल तर बऱ्याचदा ते पण बघायला लागतात की त्या वासाने त्या बाईला खूप म्हणजे असं फरक पडतो. तर म्हणजे ती एक नशासारखी. तर त्याच्याविषयी जरा सांगा, कारण हे अवेअरनेस पण होऊन जाईल. नक्कीच नक्कीच मंजुळा ताई, धन्यवाद. काय सांगता येऊ शकतं सर? म्हणजे त्यांचं राईट आहे की पॅसिव्ह स्मोकिंगमुळे प्रेग्नंट लेडीना बरंच प्रॉब्लेम होऊ शकतं, की आतमध्ये बाळ आहे, त्याची चांगली ग्रोथ झाली पाहिजे, त्याला काही साईड इफेक्ट नसलं पाहिजे. म्हणजे स्मोकिंग म्हणून त्याचा पण परिणाम होऊ शकतो, की त्याचा वाढमध्ये किंवा काही कंजेनिटल एनोमॅलिटीजमध्ये काहीतरी, म्हणजे ते सांगणं कठीण आहे कुठला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण डेफिनेटली काहीतरी त्यांना ते होऊ शकतो. बरं, पण सर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होऊ शकतो? म्हणजे बाळावर जो प्रॉब्लेम होणार आहे, म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता ना की त्या प्रेग्नंट लेडीवर होईलच, पण येणारं जे बाळ आहे त्याच्यावर काय गंभीर परिणाम होऊ शकतात? म्हणजे ते बाळांचं जे ग्रोथ आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतं. सर मेंटली काही प्रॉब्लेम येऊ शकतात बाळामध्ये? असं फॅक्ट बसलं नाही, पण इट कॅन बी वन ऑफ द पॉसिबिलिटी. अच्छा, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही, पण इट कॅन बी वन ऑफ द पॉसिबिलिटी. नक्कीच. उमा महाजन आपल्याला बोलतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो, कार्यक्रम खूप सुंदर आहे. धन्यवाद. साठी कालावधी किती लागतो आणि सक्सेस रेट किती आहे आणि खर्च किती आहे? नक्कीच. माझे तिन्ही प्रश्न अगदी कळीचे मुद्दे उमाजींनी उपस्थित केलेले आहेत. वेळ मला वाटतं आपण सांगितली, पुन्हा एकदा सांगावं. सक्सेस रेशो किती आहे सर याचा? हे ट्रीटमेंटचे सक्सेस रेशो अराउंड 70 to 80% सक्सेस रेशो आहे. आणि इफ वी कम्पेअर की जे दुसरं ऑल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे, जसं की निकोटिन गम्स आहे, निकोटिन पॅचेस आहे, की चॅम्पिक्स म्हणून ॲलोपॅथिक ड्रग्स आहे, तर त्याप्रमाणे ह्याची जे सक्सेस रेशो करणार तर बरंच इम्प्रूव्हमेंट, कारण निकोटिन पॅचेस जे आहे सक्सेस रेशो फक्त 20-25% आहे. तर त्या मानाने याची सक्सेस रेशो खूप चांगली आहे, 70 to 80%. कारण याच्यामध्ये आम्ही दोन्ही करतो, एकतर फिजिकल ॲडिक्शन जी आहे त्याची पण ट्रीटमेंट करतो, सायकोलॉजिकल ॲडिक्शन आहे त्याची पण आपण काउन्सिलिंग करतो. म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही व्यसनासाठी फिजिकल आणि सायकोलॉजी काउन्सिलिंग दोन्ही मस्ट आहे. म्हणून त्याची सक्सेस रेशो 70 to 80% येतं. आणि फक्त असं नाही की आम्ही थेरपी केलं त्यांना सोडून दिलो, आमचं फर्स्ट 21 days त्यांना डेली कॉल जातो. हा महत्वाचा मुद्दा आहे. फॉलोअप किती? आम्ही त्यांचं कमीत कमी वर्षापर्यंत फॉलोअप ठेवतो. अच्छा. फर्स्ट 21 days आम्ही त्यांना डेली कॉल करतो, देन लेटर ऑन ऑल्टरनेट डेज, देन वन्स अ वीक, देन वन्स अ मंथ फॉर अ इयर. पण सर असा काही अनुभव आहे का की या ट्रीटमेंट नंतर तो व्यसनापासून दूर गेला, पण पुन्हा नंतर काही कालावधीनंतर असं एखादा केस होतो की आता 6 महिना काही स्मोकिंग नाही केलं, पण कुठे पार्टीला गेलं आणि नंतर त्यांना वाटलं की नाही एकने काय होतं काय होत नाही, तर त्याच्यामुळे तर मी त्यांना तेच नाही सांगतो की आता एक चालू केली तर परत 1 ते 15 ते पोचणार. ते इम्पॉर्टंट आहे की एकदा सोडल्यानंतर परत घ्यायचं नाही. सर या ट्रीटमेंट नंतर ऍब्सोल्यूट व्यसन सुटतं असं आहे का? हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत जातं? काय नाही, आउट ऑफ 10 केसेस 7 केसेस ऍब्सोल्यूट सुटतं. हे 3 केस आहे त्यांचं जे 15 सेकंड म्हणून 1-2 वर येतात आणि मे बी अंडर 2-3 थेरपीज म्हणतात ते. मग असं का थेरपी सेम आहे असं प्रत्येकामध्ये वेगवेगळं का? काय असतं की त्यांना ते ऍडजस्ट जमत नाही. आता मी डेली 15 सेकंड स्मोक करतो आणि सडनली मी स्मोक करत नाही तर मला सगळं एम्प्टीनेस वाटतं. म्हणजे काहीच नाही, म्हणजे जे सवय आहे, हाताला जे सवय आहे स्मोकची, म्हणजे कॉफी घेताना मला स्मोकची सवय आहे, मोशन होत नाही म्हणून मला स्मोकची सवय आहे. आता माझ्या म्हणजे आता आयुष्यात काय म्हणजे लाईफमध्ये काय आहेच नाही, मग सडनली जे एम्प्टीनेस वाटतो ना ते त्यांना सडनली डायजेस्ट होत नाही, म्हणून ते 1-2 वर ते अटकतात.
अच्छा. आणि नंतर जेव्हा आम्ही सेकंड सेक्शनमध्ये काउन्सिलिंग करतो की नाही असं होतं पण काही घाबरायची गोष्ट नाही, जर आपल्याला क्रेविंग नाही, डिझायर नाही तर कशाला घ्यायची गरज आहे. अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक पर्सन टू पर्सन येते की त्याची किती स्ट्रॉंग मोटिवेशन आहे, आहे, मोटिवेशन आहे त्याच्यावरती. मोटिवेशन इज सर, आता एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर मला वाटतं उमाजींनी पण तो प्रश्न विचारला आणि प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असेलच की मुळात ही थेरपी किती खर्चिक आहे, खर्च आता काय? याचा खर्च जे आम्ही आहे ना खूप कमी ठेवलं सध्या, कारण ऑन एन एव्हरेज एक स्मोकर जे आहे कमीत कमी त्याचे 10 ते 15 दिवसाचे होतात तर 100 रुपये तरी 100 ते 150 रुपये जातात. हो. तर महिन्याचे 3 ते 3,500 तर 3 महिन्याचा त्यांचा 10,000चा खर्च होतो. तर आम्ही जे थेरपी जे आहे ते फक्त 10,000 साठी ठेवलं आहे. अच्छा. आणि याच्यात किती सेटिंग्स आहेत सर? 3 लागली की 4 लागली की 5 लागली, नो चार्जेस फर्दर. अच्छा. म्हणजे जोपर्यंत तो स्मोक सोडत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू करतो. कोणाला 6 पण लागले तरी आम्ही देतो, एक्स्ट्रा चार्ज आम्ही करत नाही. अच्छा. आमचा हे प्रोग्रामसाठी एवढं खर्च ठेवला आहे. अच्छा. पण पूर्ण प्रोग्रामचा हा खर्च आहे आणि याच्यावर जितके काही सेटिंग्स लागतील त्या व्यक्तीला पूर्ण व्यसनमुक्त करेपर्यंत ते सेटिंग्स आपण देता. सर, आता हे मुंबईमध्ये आपल्याकडे क्लिनिक आहे, अवेलेबल आहे. भारतामध्ये असं अजून कुठे कुठे क्लिनिक आहेत? आता आमचं तेच आता मोहीम आहे आता की आता हे सध्या मुंबईमध्ये एक सेंटरला आता आमच्याकडे अवेलेबल आहे. आता आम्ही याची सगळ्या ठिकाणी आम्ही आता दुसरे सेंटर्स आता तेच आमचं चाललंय की दुसरे सेंटर्स टाकण्यासाठी. जे लोक इच्छुक आहे, जे हेल्थ सेक्टरमध्ये आहे, ज्यांना ज्याची आवड आहे की हे इंटरेस्ट आहे या फील्डमध्ये काम करायला, तर आम्ही त्यांना बोलवणार आहे आणि त्यांना जर सेंटर चालू करायचं आम्ही फुल टेक्निकल सपोर्ट त्यांना करणार आहे की याला काय काय लागतं, काय काय करू शकतो. आणि प्रत्येक जे मेट्रोज म्हणजे पुणे आहे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर एवढे मेट्रोज नॉन 2 टायर सिटीज आहे, त्याच्यामध्ये आम्ही सेंटर्स आमचं हे चालूच आहे सध्या मोहीम की पुढे कसं याला प्रोग्रेस पण मग ते तुम्ही ट्रेनिंग देता त्यांना? हो, आम्ही आमचं इकडे ट्रेनिंग आहे, 2 दिवसची कंप्लीट ट्रेनिंग देतो आम्ही त्यांना की थेरपी कसं करायचं, सगळं पॉईंट्स वगैरे कसं स्टिम्युलेट करायचं, काउन्सिलिंग कसं करायचं, सगळं ट्रेनिंग त्यांना देतो आम्ही. नक्कीच. शुभांगी चव्हाण आपल्याला फोनवर बोलू इच्छित आहेत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. माझी मुलगी आहे ना, तिला बाहेरून ह्याचा वास आला ना सिगरेटचा तरी ना छातीत जळजळायला लागतं, घुसमटायला होतं आणि आतडं आहे ना ते झोंबतं. अच्छा. मग काय उपाय काय करावा? बरं, नक्कीच माझी. शुभांगीजींचा प्रश्न होता हा. मुलीला सिगरेटचा वास आल्यानंतर म्हणजे हा जो प्रकार होतो की छातीमध्ये दुखतं, आतडे पण झोंबतायत असं वाटतं, हे जे काही फिलिंग आहे ह्याच्यासाठी काय उपाय करू शकतो आपण? आता ते क्लिअर कट नाही की ते स्वतः स्मोकिंग करतं की नाही, की नाही त्यांना म्हणजे त्या धुराने जर त्रास होत असेल सर तर मला वाटतं तर होऊ शकतं. म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग मुळे होऊ शकतं. म्हणजे ते काय करतात, ते टेम्पररी ते स्पाझम करतो आणि ते स्पाझम मुळे त्याने ते छातीमध्ये ते दुखू शकतं. पण मग त्याच्यासाठी काही मेडिसिन वगैरे आहे? नाही, म्हणजे अवॉइड पॅसिव्ह. ओके. म्हणजे आपणच आपली काळजी घ्यायची. नक्कीच, नक्कीच. आणि सार्वजनिक ठिकाणी अशा व्यक्तींना मला वाटतं फार त्रास होत असेल, त्यामुळे व्यसन करणाऱ्यांनीच जर आता स्वतःवर आळा घालणं हा महत्वाचा मुद्दा आहे. एकूणच आपण इन जनरल जर बघितलं, हे जे वाढतं प्रमाण आहे, फॅड आहे किंवा अनुकरण आहे, जे काही रिझन असेल, पण ह्याच्यासाठी आता सोसायटीतनंच भरीव काम करण्याची गरज आहे असं वाटतं का? आणि सोसायटीकडे येण्याआधी गव्हर्नमेंटकडनं काय काय इनिशिएटिव्ह घ्यायला हवेत, घेतल्या जाऊ शकतात असं आपल्याला वाटतं? आता गव्हर्नमेंट एकतर त्यांनी आता बरंच चांगलं इनिशिएटिव्ह चालू केले की बरंच ऍड केलं की पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग करायचं नाही. त्याच्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंग बरंच कमी झालं आहे. प्रत्येक फिल्ममध्ये ते डिस्क्लेमर दाखवतात की स्मोकिंग इज इंजरियस टू हेल्थ, म्हणजे ते पण एक चांगलं आहे इनिशिएटिव्ह. सिनेमामध्ये पण त्यांनी एक ऍड चालू केली आहे, ते पण एक चांगलं आहे. पण जे मेन आहे की जे स्मोकिंगची जी सुरुवात आहे ते कॉलेजमध्ये चालू होतो, लहान वयात चालू होतो. तर आपण तिकडे काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे गव्हर्नमेंटनी की जेव्हा जे बिगिनिंग आहे तिथेच आपण जर रोख घातली तर त्याच्यामुळे तर दुसरं जे आहे म्हणजे ते पुढे वाढू शकणार नाही. म्हणजे स्मोकिंगचं जे पर्सेंटेज आहे ते कमी होत राहणार. गव्हर्नमेंटनी ते एक्साईज ड्युटी बरंच वाढवली आहे स्मोकिंगवर, तर जे सिगरेटची जे कॉस्ट आहे ते पण वाढवली आहे. आता नवीन एक चाललं की आता लूज पॅकिंगमध्ये स्मोकिंग बहुतेक सिगरेट भेटणार नाही. ते पण एक चांगलं गोष्ट आहे की जर लूज पॅकिंगमध्ये भेटणार नाही तर त्याची पण स्मोकिंगचं प्रमाण कमी होणार. आता म्हणजे ते पण बरंच चाललंय. पण मेन जे आहे की असं काहीतरी थीम बनवलाच मग गव्हर्नमेंटनी की जे कॉलेजमध्ये जे मुला लोकांना आहे त्याच्यावर काहीतरी चांगली थीम बनवली की याच्यापासून दूर राहण्याचं, आय थिंक खूप चांगलं इम्पॅक्ट पडणार
पुढे जाऊन. नक्कीच. म्हणजे शाळेय पातळीपासून आपल्याला याच्या बाबतीत जनजागृती करणं आवश्यक आहे. त्या मुद्द्यावर बोलूयाच. असं जसं आपल्याला एक दर्शकांनी सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर वी हॅव टू स्टार्ट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. नक्कीच. सूर्यकांत पाटील आपल्याला फोनवर बोलू इच्छितात, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा हॅलो, बोला. हा, मी सूर्यकांत पाटील बोलतोय. हा बोला. सायनवरून. सर, ही ट्रीटमेंट तुम्ही जी करताय ना ती चांगली गोष्ट आहे. मी स्वतः स्मोकिंग करतो, पण मला एक छोटासा प्रश्न एवढा विचारायचा होता की ह्याच्यामध्ये सगळ्यात व्हील पॉवर महत्वाची आहे का? त्याच्यामुळे तुम्ही जी ट्रीटमेंट करालच, पण माझ्या जी मनाची जी हे आहे, सोडण्याची इच्छा आहे, त्याच्यामध्ये व्हील पॉवर ही महत्वाची आहे आणि ती महत्वाची असली तर मला तसं सांगा आणि तुमचं प्लीज मी कॉन्टॅक्ट करेन. ओके. नक्की. धन्यवाद सूर्यकांतजी. म्हणजे विल पॉवर किती महत्वाची आहे हा महत्वाचाच प्रश्न आहे. त्याच्याविषयी तर सांगूच यात, पण एक त्याला जोडून एक प्रश्न विचारते सर, की एक सगळ्या स्मोकिंग करणाऱ्या लोकांचं एक म्हणणं असतं की आम्ही जी स्मोक करतो आहोत त्याची क्वालिटी खूप भारीची आहे किंवा खूप महाग आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामुळे फार आमच्यावर दुष्परिणाम होणार नाही, हे एक कारण दिलं जातं. हे सगळं मिथ आहे की असं नाही की लोक सांगतात की मी फिल्टर सिगरेट घेतो, की मी हाय क्वालिटीची म्हणजे महाग सिगरेट घेतात, पण त्याच्यामध्ये निकोटीन आहे, ते ऍडिक्शन करणारच, ते हेल्थवर दुष्परिणाम करणार. बरोबर. म्हणजे आपण खूप महागातली देयर इज नो एस्केप, देयर इज नो एस्केप. अगदी बरोबर आहे. आणि सूर्यकांतजी, एक आपल्या सूचनेसाठी की आपण कार्यक्रमानंतर आमच्याशी संपर्क साधा, डॉक्टरांचे जे काही डिटेल्स, नंबर आणि ऍड्रेस वगैरे ते आपल्याला पुरवल्या जाईल. सर, काय सांगता येऊ शकतं विल पॉवरच्या बाबतीत? त्यांनी एक चांगलं सांगितलं विल पॉवर. आता एक आहे की सगळं विल पॉवर म्हणजे असं नाही की विल पॉवरच पाहिजे. ओके, विल पॉवर असलं तर इज व्हेरी गुड. सक्सेस रेशो खूप जास्त आहे, कारण स्वतःला एक मोटिवेशन पाहिजे की मला सोडायचं आहे. त्यांना जसं वाटलं की मला सोडायचं आहे, वी आर देअर 100% आम्ही हेल्प करतो त्यांना, पण त्यांना स्वतःला फील झालं पाहिजे की मला सोडायचं आहे. ना कारण माझी बायको मला सांगते म्हणून मला सोडायचं आहे, फॅमिली सांगतं म्हणून सोडायचं आहे, असं नाही. मला सोडायचं कारण माझा याच्यावर दुष्परिणाम माझा स्वतः जाणवतो म्हणून मला सोडायचं आहे. तर हे थेरपी डेफिनेटली हेल्प करणार. म्हणजे ट्रीटमेंटची पहिली पायरीच ही आहे की तुम्हाला स्वतःला ते आतून वाटलं पाहिजे की मला आता हे सोडायचं, तरच ती ट्रीटमेंट पुढे काम करणार आहे. एक्झॅक्टली. सर, आपण सोसायटी बद्दल बोलत होतो की आपण गव्हर्नमेंटच्या तर बाबतीत बोललो आणि त्याच्यामध्ये आपण महत्वाचा मुद्दा जो सांगितला ना, शालेय पातळीवरनं जनजागृती करणं, तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबरीने सोसायटीचं अवेअरनेस या बाबतीमध्ये कसं असलं पाहिजे? डेफिनेटली. आता काय सगळं शिक्षित, आता इंडिया इज डेव्हलपिंग कंट्री आणि खूप डेव्हलप होत चाललंय, तर असं नाही की हे फक्त गव्हर्नमेंटचं काम आहे. इट्स टोटल एव्हरीबडी शुड बी इन्वॉल्ड, राईट फ्रॉम फिजिशियन्स, डॉक्टर्स आहे की काहीतरी क्लब्स आहे, रोटरी क्लब्स आहे, तर सगळं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, सगळ्यांची अवेअरनेस पाहिजे. आणि एकदा प्लॅटफॉर्म बनवलं की त्या अवेअरनेससाठी, तर इट विल स्प्रेड लाईक अ व्हायरल थिंग. बरोबर, खरं, अगदी बरोबर. सर, आज जागतिक धूम्रपान निषेध दिवस आहे. म्हणजे खरं तर अशा एखाद्या दिवशी आपण जर प्रण केला एका दिवसापुरता तरी की आज मी स्मोकिंग करणार नाही, तरी पण ही एक सुरुवात ठरेल, नाही का? म्हणजे आजच्या दिवसाचं एक ते सकारात्मक पाऊल ठरेल त्या, आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचे दिवस आपण खरं तर साजरे करतो. काय सांगता येईल त्याविषयी आपल्याला? डेफिनेटली. आता आपण फक्त कारण बघायचं नाही की मला स्मोक करायची नाही, आजपासून ठरवायचं की आजपासून मी स्मोक करणार नाही. नक्कीच. हे जर आपण निर्धार केलं तर पुढे जाऊन आपण काही करू शकतो. बरोबर आहे. सर, म्हणजे आपला देश हा तरुणांचा देश आहे, भावी पिढी, आणि त्याच्या बाबतीत जेव्हा आपण गंभीरतेने बोलतो तेव्हा पालकांची एक थोडीशी हतबलता दिसते इथे. मी मुद्दाम हा प्रश्न विचारते जाता जाता, त्याच्यावर आपण फोकस करा. कारण असं झालंय की मुलं काहीतरी अशा वेगळ्या वळणावर जातात हे लक्षात येऊन देखील पालक त्याला कंट्रोल करू शकत नाहीयेत, किंवा सहज आपण पॉकेट मनीच्या निमित्ताने मुलांना आपण पैसे पुरवतो आहोत, तेवढं लक्ष द्यायला वेळ नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. मला वाटतं व्यसनाधीनता वाढण्याचं, म्हणजे पेरेंट्स आर इक्वली प्ले इम्पॉर्टंट रोल. कारण आता हजबंड वाईफ दोन्ही काम करतात, तर मुलांबरोबर जे कॉन्टॅक्ट असला पाहिजे, जे वेवलेंथ असली पाहिजे, ते चांगली मेंटेन ठेवली पाहिजे. दे शुड कन्सिडर देअर चिल्ड्रन ॲज अ फ्रेंड. बरोबर आहे, नक्कीच. आणि तोच खरं तर ह्या आजच्या दिवसाचं महत्वाचं पाऊल आपण म्हणू शकतो, जेणेकरून भावी पिढी आपल्याला एक सुदृढ आणि चांगली सक्षम चिल्ड्रन कॅन ओपनली से की मला काय प्रॉब्लेम आहे, वडिलांबरोबर आईबरोबर सहज. नक्कीच सर, आज आपण आलात आणि खूप चांगली माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.